घरोघरी बाप्पाच्या दर्शनासाठी जायचे तर अशा पद्धतीचे मोदक तुम्ही प्रसादासाठी झटपट होणारे नक्कीच ट्राय करू शकता। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, रवा बेसन मोदक बनवणारे सगळं साहित्य घरातलं आहे, काही विकत आणण्याची गरज नाही आणि अगदी झटपट होणारे। एक वाटीभर बेसन, अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी दूध घेतले साईसगट आणि एक वाटीला थोडी कमी अशी साखर घेतली, ती मी पिठी साखर करून घेणार आहे। तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण मी दाखवलं आहे तेवढं घ्या। तर आता बघा, कढई ठेवायची, कढई गरम झाली की सुरुवातीला जसं आपण बेसनच्या लाडूला बेसन तूप न टाकता रोस्ट करतो तसंच थोडंसं भाजून घ्यायचं। थोडासा कलर बदली झाला की तूप टाकायचे। आता तूप सगळं मी किती वापरलं याच्यामध्ये ते तुम्हाला शेवटी सांगते। अगदी 2 ते 3 चमचे तुपामध्ये पण हा प्रसाद होतो, कारण आपण याच्यामध्ये दूध टाकून ते मिश्रण तयार करतोय म्हणून खूप जास्त तुपाची गरज नाही आहे, पण मी माझ्याकडे शक्य होतं म्हणून मी जास्त वापरलं आहे। तुपामुळे टेक्स्चरला बराचसा चांगला फरक पडतो। तर बघा, अशा पद्धतीने तूप टाकून आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे, पण सगळं एकदम टाकायचं नाही आहे, कारण क्वांटिटी थोडी आहे आणि मग खूप जास्त टाकलं तर मग तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं। तर हलवून एक साधारण 5 ते 10 मिनटामध्ये अशा पद्धतीचं तूप सुटायला लागलं की बेसनपीठ काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये किंवा पॅन जे पण असेल तुम्ही घेतलेलं त्याच्यामध्ये परत 1 ते 2 चमचे तूप टाकायचे आणि रवा भाजून घ्यायचा आहे। आता बेसन आणि रवा, जरी तुम्हाला मी बेसन फुल वाटी दाखवली, म्हणजे 1 वाटी पूर्ण दाखवली आणि रवा अर्धी वाटी दाखवली, तरी ते सेम प्रमाण होणार आहे, कारण तो रवा फुलला जातो, डबल होतो, म्हणून मी रवा घेताना अर्धी वाटी दाखवलेली आहे। तर अशा पद्धतीने खरपूस असं आपल्याला रवाही भाजून घ्यायचा आहे, रव्याचा कलर चेंज होईपर्यंत, आणि रवा फुलला गेला पाहिजे अशा पद्धतीवर। तर आता इथे मी एक सिक्रेट पदार्थ टाकला, पण ॲक्च्युली तो माझा व्हिडिओ स्किप झाला आहे टाकतानाचा। याच्यामध्ये ना माझ्याकडे ओला नारळ होता, तो बारीक केला आणि साधारण तेवढीच अर्धीच वाटी रव्या इतकंच टाकलेले, अजिबात जास्त टाकलेलं नाही आहे। तर ते पण व्यवस्थित असं परतून घेतले कढईमध्ये आणि परतल्यानंतर आपण जे रवा बेसन परतलं आहे ना ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं। बघा, खूप जास्त वेळ जात नाही याला, फक्त भाजायला जे 10-15 मिनटं जात आहेत तेवढेच। आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे। पिठी साखर, मी जी साखर दाखवली होती ती बारीक करून घेतली, त्याच्यामध्ये 3 वेलच्या टाकल्या होत्या चवीनुसार, तुमच्याकडे कमी जास्त किती असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता। वेलच्या टाकून साखर बारीक करून घेतली आणि ती पिठी साखर वापरायची। मी जेवढी साखर दाखवली तेवढ्याच प्रमाणात पिठी साखर ही बरोबर त्याला योग्य प्रमाण झालेलं आहे। तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। आता साखर, दूध हे आपण सगळं मिक्स केल्यामुळे त्याला आता थोडंसं पातळ झालं आहे मिश्रण, पण बघा अगदी व्यवस्थित तूप भरपूर मी वापरलं आहे, त्यामुळे तूप सुटलं जातं आहे बाजूला आणि टेक्स्चर एकदम व्यवस्थित आलं आहे। तर फूड कलर टाकला, येलो फूड कलर, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकला तरी काहीच हरकत नाही। तर आता बेसनामध्ये आपण ज्यावेळेस जास्त तूप टाकतो ना आणि साखर टाकलेली, तर एकदम त्याला अशी मोहनथाळ कशी असते त्या पद्धतीची चव आलेली होती या मोदकाला। तर आपल्याला कुठे जायचं आहे बाप्पाला दर्शनाला, अशा वेळेस आपण प्रत्येक वेळेस फ्रूट वगैरे घेऊन जात असतो, तर अगदी जवळ कुठे जायचं आहे अशा ठिकाणी पाहुण्यांकडे आपण अशा पद्धतीचे खूप जास्तीत जास्त सगळं करायला अर्धा तास लागतो अगदी बनवून तयार व्हायला, याच्यापेक्षा जास्त वेळ ह्या मोदकांसाठी जात नाही। तर पाहू शकता, दूध वगैरे टाकल्यानंतर फक्त पुढच्या 5 मिनिटात अशा पद्धतीचं टेक्स्चर मिळाले आणि चमचा माझा हलवताना तुटून गेला अर्धा, तर मग मी आता त्याच चमच्याचा वापर करून ते मिश्रण सगळं काढून घेतलं आहे। तर तूप थोडंसं माझ्याकडून जरा जास्त वापरलं गेलं आहे, सगळं तूप मिळून मी अर्धा वाटी वापरलं आहे। तुम्ही अगदी पाववाटी वापरलं, 4 ते 5 चमच्यामध्ये पण हे मोदक जे आहेत ते अगदी व्यवस्थित होतील। तर तुपाचं प्रमाण खूप जास्त घेण्याची पण गरज नाही आहे, फक्त चिवटपणा कमी येतो आणि टेस्टमध्ये एकदम असे ओठावर विरघळणारे होतात अशा पद्धतीचे थोडंसं तूप जास्त वापरलं तर। अशा पद्धतीने बघा, साचा घेतला आहे, छोटा साचा घेतला आहे एकदम बारीक आकाराचा, कारण आपल्याला साधारण 11-21 अशा पद्धतीचे मोदक हे
बनवता येऊ शकतात कुठे नैवेद्याला न्यायचे तर, म्हणून मी नाजूकवाला जो साचा आहे तो वापरते। चकाकी पाहू शकता किती आली आहे। तूप आणि बाकीचं सगळं मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलं आहे। टेक्स्चर इतकं चांगलं आलेलं आहे मिश्रणाला, तर ते व्यवस्थित असे मोदक निघत आहेत। मला साच्याला तुपही लावायची गरज नाही लागली, बोटाला लागलेल्या तुपामध्येच सगळे मोदक क्लिअर निघून जातात आणि मऊसूत असे होतात, अगदी कुणालाही खाता येतील अशा पद्धतीचे। कडकपणा वगैरे ह्या मोदकांना अजिबात येत नाही। मिश्रण काढल्यानंतर फक्त त्यातली वाफ जाऊन द्यायची आणि आपण लगेच करायला सुरुवात करू शकतो। बघा, खूप जास्त खर्चिक काम नाही आहे। बेसन, रवा, दूध, साखर प्रत्येकाच्या घरात असतं, तुपही बऱ्यापैकी असतं। तुपाचा वापर तुम्हाला ॲडजस्ट होत नसेल तर तुम्ही कमी करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही बाप्पासाठी नैवेद्य नक्की ट्राय करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ट्राय करून नक्की पहा। खूप छान असे मोदक तयार झालेत आणि खूप छान चविष्टही झालेत। पाहू शकता। आता अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत। तर साधारण 11 मोदक मी बाजूला काढलेले आहेत बाप्पाला नैवेद्यासाठी। सगळे मिळून ह्या मिश्रणामध्ये 19 मोदक तयार झाले होते। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा। थँक्यू।